आपण एक शिमला मिरचीची आगळी वेगळी भाजी करतोय, बिलकुल युनिक आहे. आपण 2 शिमला मिरची घेतलेत आणि 4 कच्चे टोमॅटो घेतले. त्या कच्च्या टोमॅटोचा आंबटपणा आणि त्या गुळाचा गोडवा असं टोमॅटो आणि गूळ आणि काळा मसाला घालून आपण ही भाजी करणार आहे. त्या दाण्याचं कूट पण घालणार आहे. एकदम मस्त भाजी होते. तर शिमला मिरची आपण चिरून घेतलेली आहे. हे देसी टोमॅटो आहेत, तर मी हे 3च घेतलेले आहेत. हे जास्त आंबट असतात, तर मी हे 3च टोमॅटो घेतलेले आहेत. तुम्हाला आंबट आवडत असेल तर 4 पण घेऊ शकता. तर आता अर्धा किलो टोमॅटो असले तर पाव किलो आपल्याला शिमला मिरची घ्यायची. हे प्रमाण बरोबर आहे. तर आपण हे कच्चे टोमॅटो पण चिरून घेऊया. एकदम साधी सोपी भाजी आहे. रोजच्या डब्याला पण तुम्ही देऊ शकता आणि पटकन होते. दोन्ही वस्तू पटकन शिजतात, त्यामुळे भाजी लवकर होते. तर आपण हे आता भाजी बघूया. मी कढई तापायला ठेवलेली आहे. आपण दोन चमचे तेल घातलं आहे. तेलही जास्त लागत नाही याला. तर आपण थोडीशी मोहरी, जिरे आणि हिंग घालतो. ते फोडणी आपण हळद पण घालतो 1 पाव चमचा. आपली फोडणी झालेली आहे, खमंग फोडणी झालेली आहे. तर त्याच्यात आपण आता टोमॅटो चिरलेलं घालतो आणि शिमला मिरची घालतो. दोन्ही लवकर शिजतात, त्यामुळे लवकर जायच्या वेळेला लवकर भाजी होते. तर आपण हे करतो. आपण थोडंसं एक खोबरं भाजून घालतोय त्याच्यात आणि दाण्याचं कूट घालतोय, काळा मसाला आणि गूळ घालतो. भाजल्याने थोडंसं चुरचुरीत आणि खमंग होतं. थोडंसं आपण भाजून घेऊया. मध्यम गॅसवरती आपण 5-6 मिनटं हे शिजवून घेतलेलं आहे. तर याच्यात आपण आता मसाले घालूया. 1 चमचा भरून आपण काळा मसाला घालणार आहे. अर्धा चमचा तिखट आणि थोडीशी धना जिरा पूड आपण मिक्स करून घेऊ. त्याच्यावरच आपल्याला एक अर्धा चमचा मीठ घालतो. तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घालू शकता. एक अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आपण चांगलं मिक्स करून घ्या. कधी कधी ढोबळी मिरची तिखट असते, तर तुम्ही लाल तिखट नाही घातलं तरी चालतं, पण ही एवढी फारशी तिखट नाही वाटत आहे, म्हणून मी थोडंसं लाल तिखट घातलं आहे. तर आता ही भाजीत आपण ऑलमोस्ट शिजलेली आहे. तर आपण हे घालून परत एक वाफ देऊया. तर थोडासा गूळ घालतो आहे आपण 1-2 चमचे. तर त्याने मस्त ती आंबट गोड अशी भाजी होते. मिनिटभर आपण झाकून ठेवूया. मग त्याच्यात आपण खोबरं असं चुरून घेतलेलं आहे. गूळ पण विरघळलेलं आहे आता. तर त्याचं आपण 1 पाव वाटी दाण्याचं कूट घालूया आणि हे खोबरं मी हाताने असं कुस्करून घेतलं आहे. ते खोबरं पण घालूया. तुमच्या आवडीनुसार दाण्याचं कूट कमी जास्त करू शकता, पण आता अजून थोडासा लागेल. तर दाण्याचा कूट चांगलाच लागतो. आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. तर आपली भाजी तयार झाली. झटपट होते. सकाळच्या घाईच्या वेळेला ते पटकन होते. डब्याला द्यायला उत्तम पर्याय आहे. आणि ही सुकी आहे, त्यामुळे रस घालण्याचा प्रश्न येत नाही. तुम्ही सुकी भाजी पोळी देऊ शकता. तर आपली भाजी ही एकच वाफ देऊया आणि भाजी तयार आहे. 5 मिनटं मसाले घातल्यानंतर आपण शिजवून घेतली. तर ते झालेली आहे. अजून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. आपली भाजी तयार झालेली आहे. 10 मिनटात भाजी होते, झटपट होते. तर तुम्ही करून बघा. तर आपण आता ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आपली ही झटपट भाजी झालेली आहे. तर आपण ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. दाण्याच्या कुटामुळे मस्त चव येते त्याला. अशी ही मस्त चमचमीत आंबट गोड
अशी भाजी झालेली आहे. 2 चमचे तेलात फक्त केलेली आहे, 2 टीस्पून तेलात. पटकन होते, 10 मिनटात शिजते. आणि तुम्ही हे करून बघा, तुम्हाला आवडेलच. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.